नमस्कार रसिकहो. शब्दांच्या पलीकडले या मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत. काही गाणी ही केवळ गाणी नसतात, ती काळाच्या पलीकडे जाऊन माणसांच्या भावना जपणाऱ्या कलाकृती असतात. आज आपण अशाच एका अजरामर गीताबद्दल बोलणार आहोत. गीतकार आहेत ग. माडगूळकर, संगीतकार आहेत श्रीनिवास खडे आणि चित्रपट आहे जिव्हाळा. गीताचा मुखडा आहे, या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या. रसिकहो, हा चित्रपट प्रदर्शित होऊन 5 दशकाहून अधिक काळ उलटून गेला आहे. चित्रपटाचं कथानक धूसर झालं असलं तरी हे गीत आजही तितकंच जिवंत आहे. सुखसोयी वाढल्या, पण अनेक घरात माणसांचा आवाज हरवला आहे. अशा वेळी गदिमांचे हे शब्द अधिकच अंतर्मुख करतात. चला तर मग आजच्या सामाजिक वास्तवाशी या गीताचा संबंध जोडत त्याचा भावार्थ समजून घेऊया. या पॉडकास्टचं लेखन आणि मांडणी गिरीश घाटे यांनी केली आहे. श्रोते हो, संध्याकाळची वेळ आहे. आकाशात सूर्यास्ताचे रंग पसरले आहेत. दिवसाचा गजबजाट हळूहळू ओसरत चाललाय. धनंजय आणि मेधा आपल्या प्रशस्त बाल्कनीत निवांत बसून चहाचे घोट घेत आहेत. 70 ओलांडूनही बराच काळ लोटलाय. त्यांच्या आयुष्यातली धावपळ आता मागे पडलीय. धनंजय आणि मेधा दोघेही आपल्या क्षेत्रात यशस्वी कारकीर्द करून निवृत्त झालेत. आयुष्यभराच्या कष्टानंतर त्यांनी एक सुखी संसार उभा केला. दोघांनी आयुष्यभर कष्ट केले, स्वप्न पाहिली आणि ती पूर्णही केली. एक मुलगा, एक मुलगी, दोघांनाही उत्तम शिक्षण दिलं. मोठ्या आशेनं त्यांना अमेरिकेला पाठवलं. मुलं यशस्वी झाली, तिथेच स्थिरावली, संसारात रमली. आईवडिलांच्या कष्टांचं चीज झालं. पण आज बाल्कनीतून दिसणाऱ्या त्या मोठ्या वडाच्या झाडाकडे दोघांची नजर खिळलीय. संध्याकाळ होताच पक्ष्यांचे थवे आपल्या घरट्याकडे परतत आहेत. अंधार पडण्याआधी आपल्या माणसांजवळ वोहडण्याची त्यांची ओढ स्पष्ट जाणवत आहे. ते दृश्य पाहताना मेधा हळूच धनंजयकडे पाहते. धनंजयही तिच्याकडे पाहतो. दोघांची नजरानजर होते. शब्द एकही नाही, पण मनात मात्र एकच भावना दाटून आलेली असते. या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या. जाहल्या, तिन्ही सांजा जाहल्या. आयुष्याच्या या संध्याकाळी त्यांना आता घर रिकामं रिकामं वाटू लागलंय. एकेकाळी मुलांच्या हसण्यानं, गोंधळानं भरून गेलेलं घर आता शांत झालंय. आणि म्हणूनच ते म्हणत आहेत, चिमण्यांनो तिन्ही सांजा झाल्यात, आता परत या. आणि मग गीतातील पुढची ओळ मनाला आणखी स्पर्शून जाते. 10 दिशांनी येईल आता अंधाराला पूर, अशा अवेळी असू नका रे आईपासून दूर. वार्धक्य आता दारात उभं आहे. शरीर पूर्वीसारखं साथ देत नाही. आजारपणं डोकं वर काढू लागली आहेत. उद्याचा दिवस कसा असेल याची खात्री उरली नाही. अशा वेळी मुलं जवळ असावीत. त्यांच्या सहवासात काही क्षण जगता यावेत, एवढीच साधी इच्छा उरते. चुकचुक करीते पाल उगाचं, चिंता मज लागल्या. आईचं मन कधी बदलत नाही. मुलगा 5 वर्षांचा असो किंवा 50 वर्षांचा, तो कितीही दूर असो, कितीही यशस्वी असो, त्याची काळजी करणं हा तिचा स्वभावच असतो. पुढे गदिमा म्हणतात, अवती भवती असल्या वाचून कोलाहल तुमचा, उरक न होतो आम्हा आमुच्या कधीही कामाचा. एकेकाळी ज्या गोंधळाचा त्रास व्हायचा, त्याच गोंधळाची आज आठवण येते. कारण त्याच गोंधळामुळे घराला घरपण लाभलं होतं. उमेदीच्या दिवसात कामाच्या गडबडीत कसे दिवस निघून गेले ते कळलं देखील नाही. परंतु आता या सायंकाळी एकटेपणा जाणवतोय. तुम्ही आमच्या भोवती असावं असं राहून राहून वाटत आहे. आज घर नीटनेटकं आहे, शांत आहे, पण ती ऊब हरवलीय. म्हणूनच ते पुन्हा आर्जव करतात, या बाळांनो या रे लवकर, वाटा अंधारल्या. श्रोते हो,
आज आपल्या आसपास अशी कितीतरी वृद्ध जोडपी दिसतात. त्यांच्याकडे आर्थिक सुरक्षितता आहे, सुखसोयी आहेत, मोठं घर आहे, पण सोबत नाही. याच वास्तवाला गदिमांचे हे शब्द किती चपखल बसतात. हा भावार्थ मनात ठेवून पुन्हा एकदा हे गीत ऐका. शब्द तेच असतील, स्वर तेच असतील, पण कदाचित यावेळी त्या वयोवृद्ध आईबापांच्या भावना अधिक खोलवर जाणवतील. याच भावनेसोबत आजचा हा प्रवास इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण गीतासोबत. नमस्कार.